नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं म्हणजे यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्ही काही नवीन आणि कमी तेलाचा नाश्ता बनवण्याचा विचार करताय, तर हा नाश्ता फक्त तुमच्यासाठी आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करू आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याची स्टफिंग बनवायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे 1 कप किसलेलं वाळकू घेतलेलं आहे. तर तुम्ही इथे गाजराचा पण वापर करू शकता, नाहीतर बटाट्याचा, नाहीतर गुळाचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायचा आहे. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित चमच्याने मिक्स करायचे आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बनवून घ्यायची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पण भाज्या ॲड करू शकता. तर आता इथे स्टफिंग बनवून तयार झालेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यासाठी एक बॅटर बनवायचे आहे. तर त्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ घालायचे आहे. तर तुम्ही ते तांदूळ पिठाच्या जागी बेसनाचा पण वापर करू शकता, नाहीतर गहू पीठ, नाहीतर बारीक रव्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि याचे आपल्याला आता बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर हे पीठ आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये फेटून घ्यायचं आहे. त्यासाठी व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहे. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये हे बॅटर बनवायचं आहे. मग आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक भांडी ठेवायचं आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चमच्याने हे बॅटर घालायचं आहे. तर आपल्याला हे पातळ असे याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे. तर व्यवस्थित गोल आकारमध्ये हे पसरून घ्यायचं आहे. मग त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती ही वाळकाची स्टफिंग भरायची आहे. तर व्यवस्थित चमच्याने याच्यावरती आपल्याला ही स्टफिंग घालायची आहे आणि गोल आकारामध्ये व्यवस्थित ही स्टफिंग पण पसरून घ्यायची आहे. तर ही स्टफिंग पसरून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती परत चमच्याने हे बॅटर घालायचं आहे. मग बॅटर घालून झाल्यानंतर आता आपल्याला हा जो पराठा आहे तो एका बाजूनी 2 मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यावरती एक प्लेट ठेवायची आहे आणि हा पराठा आता 2 मिनिटांपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तर हा शिजून घ्यायचा आहे. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि हा पराठा आता एका बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला चमच्याने हा पलटवायचा आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे. तर आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर आता हा पराठा इथे व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेला आहे. त्यानंतर हा पराठा एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि याचे आता त्रिकोणी आकारमध्ये पीसेस कट करायचे आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने ही वाळकाची अगदी सोपी आणि कमी तेलाची रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर फक्त चहा या कॉफीबरोबर असे पण देऊ शकता. तर मागच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.